या एकेरी धाब्याने संघ पोहोचतोय 3 या संख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हा रोहित आहे. रोहितचा पुढचा चेंडू सचिनचा साथीदार दीपक करिता. दीपकचा हा प्रयत्न आहे. स्लोवर वन चेंडू होता. या चेंडूवरती मात्र भिरकावून दिलाय. भिरकावून दिलेल्या चेंडूवरती मात्र पाहायचंय फलंदाज या ठिकाणी चौकार जातोय. एकूण चौकार गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र छान चेंडू आहे. छान फटका आहे. छान फटक्यावरती मात्र पाहायचंय अतिशय छान पद्धतीने पहा. आधीचा चेंडू बरोबर स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात मारला होता. त्यानंतर मात्र हा चेंडू पुन्हा एकदा चौकारा करता जातोय. चेंडूवरती देखील प्रहार करायचा होता. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातातून निसटतोय. निसटल्यानंतर मात्र धाव कोणत्याही प्रकारची होत नाहीये. सलग 2 चौकार ठोठावले. त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर एकूण धावसंख्या होते ती 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा सामना आहे. एकूण धावसंख्या होते ती 11. हे पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती रोहित आहे तर फलंदाजी मार्कवरती फलंदाज दीपक. अतिशय सुरेख चेंडू. सुरेख फटका. या चेंडूवरती मात्र पाहायचं आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. चौकार देतोय. धावसंख्या बिनबाद 15. गोलंदाजी मार्कवरती असणार तर गोलंदाज बापू असणार आहे. बापू पाहूया हे तापलेलं वातावरण आहे ते तापू देतोय की थांबवतोय हे पाहणं गरजेचं आहे. कारण बापूच्या हातात दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी सोपवलेली आहे. हे दुसरं षटक महत्वाचं आहे. 8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन बरोबर 55 डाव्या बाजूकडून मारा करणार आहे. या षटकातला महत्वपूर्ण असा चेंडू पुढे सरसावतोय. पुढे सरसावलेल्या चेंडूवरती मात्र लंगाचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत ही एकेरी धाव या फलंदाजाच्या खात्यात जात आहे. फलंदाज मात्र या एकेरी धावेने या ठिकाणी समाधानी होणार आहे. तो म्हणजेच दीपक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी असणार आहे. दीपक आता मात्र छान प्रकारे फटका मारतोय. ज्याने आतापर्यंत 2 या ठिकाणी चौकार ठोठावले ते त्या दीपकला मात्र या ठिकाणी या चेंडूवरती दुहेरी धाव घेता येते. या दुहेरी धाव्याने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती एकूण 18. हे दुसरं षटक चालू आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि आजच्या दिवसात जर पाहिले ना तर सूर्य अस्ताच्या दिशेने चाललेला आहे. सूर्य अस्ताच्या दिशेने चालत असताना मात्र हे दुसरं षटक मैदानात आपण पाहतो. विजयभूमी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाजवळ सुरू असलेली ही आपण स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेतला मात्र हा चेंडू एक दर्जेदार अशा प्रकारचा चेंडू. या दर्जेदार चेंडू नंतर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. एक चांगल्या प्रकारचा चेंडू टाकण्यामध्ये हा बापू यशस्वी ठरतोय. यशस्वी झाल्यानंतर मात्र धावत संख्या या ठिकाणी निश्चितपणे पाहिली तर स्थिरावलेली आपण पाहतोय. फलंदाजी मार्कवरती फलंदाज जो आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. दीपक हा या ठिकाणी पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. गोलंदाजी मार्कवरती बापूचा पुढचा चेंडू आहे. पुढे सरसवतोय. बॅट भिरकावून देतोय. भिरकावून दिलेल्या चेंडूवरती मात्र पाहायचं आहे एक धाव तर निश्चितपणे प्राप्त झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि चांगल्या क्षेत्ररक्षणानंतर पहा फेक जी झाली होती ती गोलंदाजाला पकडता येत नाहीये. बॅकिंग मात्र चांगल्या प्रकारचं होतंय. बॅकिंग चांगल्या झाल्यानंतर मात्र धावसंख्या होते ती एकूण 19. या षटकात फक्त 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या त्या गोलंदाज बापूने. पहिल्या षटकात मात्र अतिशय खराब अशा प्रकारचा मारा होता.
त्यानंतर मात्र चांगला मारा करतोय हा डावखुरा गोलंदाज. आता मात्र हा जबरदस्त चेंडू आहे, जबरदस्त फटका आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्क्वेअरला पट्ट्यातील येतोय आणि त्यानंतर मात्र पाहायचं आहे या ठिकाणी एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि या 2 धावांची धावसंख्या होते ती 21. अतिशय चांगल्या प्रकारचा फटका होता, चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी होताना आपण पाहतोय. बापू मात्र या षटकातला पुढचा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरून तर फलंदाजी मार्कवरती फलंदाज सज्ज होतो. डफळापूर क्रिकेट क्लब डफळापूर संघाचा वेळापूर संघाकडून या ठिकाणी ही गोलंदाजी केली जाते आहे. दुसरं षटक आहे. आता मात्र हा निश्चितच खराब मारा आहे आणि खराब मारल्यानंतर मात्र पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. वाईटने मात्र धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती 22. हे निर्णायक महत्वपूर्ण दुसरं षटक आहे. 3 षटकांचा सामना आहे. आपण सामना पाहतोय तो वेळापूर क्रिकेट क्लब वेळापूर विरुद्ध डफळापूर. वेळापूरचा संघ पाहिला तर सोलापूर जिल्ह्यातील हा संघ आज सांगली जिल्ह्यामध्ये खेळताना पाहतोय या महत्वपूर्ण अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये. आता मात्र हा छान चेंडू आहे, या ठिकाणी पाहायचं आहे पंचांकडून षटक संपल्याची खूण या ठिकाणी केली जाते आहे. दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 22 बिन बाद 22 डफळापूर क्रिकेट क्लब डफळापूर. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक चालू होण्यापूर्वी आपण एक छानसं गाणं ऐकूया. डीजे ऑपरेटर. पंचांकडून या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारचा इशारा येतोय. गोलंदाजाचं नाव मारुती या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये पाहायचंय पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी खराब फटका, क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, पहिला धक्का बसतोय आणि एक मधुर संगीत देखील येत आहे. त्यांचा मी अत्यंत मनापासून स्वागत करतोय. जयंत चषक उमराणी 2022 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार आहे तो या ठिकाणी मारुती. समोर खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती या फलंदाजाची. तिसरा चेंडू आहे. आता मात्र हा चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात नेटचा येत नाही आहे. स्वतः गोलंदाज या ठिकाणी चेंडू पकडतोय, फेक करत नाहीये, कारण त्याला माहित आहे जर फेक केली तर अतिरिक्त धावा जाऊ शकतात, जादा धावा जाऊ शकतात. त्यामुळे तो कोणत्याही प्रकारची फेक करत नाहीये आणि शांतपणे आपल्या हातात तो चेंडू पकडल्यानंतर तो तसाच ठेवतोय. ही शांत प्रवृत्ती आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळते. तो म्हणजेच वेळापूर संघाचा हा मारुती. मारुतीचा पुढचा चेंडू आहे. समोर मात्र खेळण्याची जबाबदारी डफळापूर संघाच्या या फलंदाजाच्या खात्यावरती असणार आहे. आता मात्र हा चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतोय, दुसरा धक्का लागतोय आणि दोन गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 25. तिसरं षटक चालू आहे. पहिल्या षटकात जर पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी केली होती, दुसऱ्या षटकात जखडून ठेवण्याचं काम केलं होतं, तिसऱ्या षटकात देखील आतापर्यंत जखडून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आता मात्र फलंदाजी मार्कवरती नवा फलंदाज या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी
फटका. या फटक्यावरती मात्र पाहायचं सुरक्षित फटक्यानंतर मात्र निश्चितच एक धाव पूर्ण झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहायचं आहे जवळ जवळ या ठिकाणी ही दुसरी धाव देखील सहजपणे पूर्ण होते. 2 धावांच्या या मदतीने संघ पोहोचतोय एकूण 27 अशी धावसंख्या होते. मित्रांनो शिवलिंगा संगाप्पा बुर्लेट्टी व्हाईस चेअरमन संगमेश्वर सोसायटी खोजनवाडी हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. आम्ही त्याचं अत्यंत मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. आपण मैदानाकडे जातोय. मैदानात जर पाहिलं तर एक दर्जेदार अशा प्रकारचा एक फटका पाहिला. त्यानंतर चांगल्या प्रकारचा हा प्रयत्न होता. मात्र नॉनस्ट्राईक एंडवरचा जो फलंदाज होता ना त्याने या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. त्या नादात तो फलंदाज बाद होतोय. धावसंख्या होते ती एकूण आजच्या दिवसातल्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर डफळापूर क्रिकेट क्लब डफळापूरची धावसंख्या होते ती म्हणजेच 28-29 धावांची गरज आहे. 29 धावांचा निश्चितपणे पाठलाग करावा लागणार आहे. जोपर्यंत या ठिकाणी खेळ थांबलेला आहे तोपर्यंत मी विनंती करणार आहे क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. डफळापूर टाइमपास नको. डफळापूर संघ क्षेत्ररक्षण सजवून घेईल. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला लवकरात लवकर हा सामना संपवायचा आहे. एकूण 3 षटकं आहेत. एकूण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्याकरिता 29 धावांचा या ठिकाणी पाठलाग करावा लागणार आहे. कारण प्रथम फलंदाजी केली. पहिल्या षटकात चांगल्या प्रकारची धुवाधार अशा प्रकारची या ठिकाणी कामगिरी केली आणि त्या कामगिरीनंतर मात्र दुसऱ्या 2 षटकांमध्ये फारशा धावा खर्च झालेल्या नाही आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते ती 28-29 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. फलंदाज लवकरात लवकर मैदानात जाऊ देत. वेळापूर आपल्यालाच वेळ होणार आहे. वेळापूर आपणच या ठिकाणी लवकरात लवकर आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे. सलामीचा फलंदाज वेळापूर नावं सांगायची आहेत. वेळापूर नावं रोहित देशमुख आणि मारुती शेंडगे अशी जोडी मैदानात जाते. एकूण 29 धावांचं उद्दिष्ट आहे. 18 चेंडूमध्ये 29 धावा. हा जो या ठिकाणी धावा आणि चेंडूंमधला जो फरक आहे हा फरक मात्र या ठिकाणी त्यांना पूर्ण करावा लागणार आहे. आणि जर हा फरक भरून काढला तर निश्चितच या ठिकाणी हा विजय मात्र बरोबर वेळापूरच्या बाजूने जाऊ शकतो. परंतु डफळापूरकडे पाहिलं तर चांगल्या प्रकारचे गोलंदाज आहेत जे जखडून ठेवू शकतात. पंच आमच्या दिशेने खुणा करतायत. सामन्याला मात्र प्रारंभ होतोय. चेंडू पाठवला जाणार आहे. आता मात्र या ठिकाणी ही निश्चितच चांगली लढत असणार आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आपण क्रिकेट पाहतोय. कुसुमताई प्रतिष्ठान उमराणी आणि श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उमराणी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या जयंत चषक उमराणी 2022 मधला हा 30व्या दिवसातला शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. कारण जर पाहिलं तर सूर्य अस्ताच्या दिशेने चाललेला आहे. महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी हे दोन्ही फलंदाज मैदानात जाताना पाहतोय. एका बाजूला असणार आहे तो रोहित तर दुसऱ्या बाजूला आहे तो मारुती. समोर मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज डफळापूर. बॉलर नेम प्लीज. डफळापूर बॉलर नेम प्लीज. थैंक यू डीजे. बॉलर नेम प्लीज. सतीश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. सतीश असणार आहे. या चेंडूवरती मात्र निश्चितच प्रहार आहे. हा चेंडू निश्चितपणे लंगॉपच्या दिशेने जातोय.
फेक मात्र चांगली होते, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. बॅटच्या पट्ट्यात घेतला होता रोहितने आणि हा चेंडू भिरकावून दिला होता. त्यानंतर या चेंडूवरती मात्र ही एकेरी धाव प्राप्त होते. या एकेरी धाब्याने 29 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या होते ती बरोबर 1. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हा सतीश या चेंडूला मात्र भिरकावून देतोय. चेंडू निश्चितपणे सीमा रेषेच्या दिशेने जातोय आणि चेंडू सीमा पार, चौकार. जलद गतीने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातो वेळापूरच्या या संघाकडून. वेळापूर संघाचा हा जो फलंदाज आहे तो म्हणजेच मारुती एक चपराक लावल्यासारखा हा फटका तो लावतोय आणि टोलवल्यानंतर मात्र या चेंडूवरती 10 एकूण जर पाहिल्या तर 4 धाबा येतात. या 4 धाबांशी संघ पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. 2 चेंडू संपलेले आहेत. एकूण 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकूण जर पाहिलं तर 3 षटकांचा सामना आहे. एकूण 28 धावां 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती डफळापूर संघाचा हा गोलंदाज या ठिकाणी टाइमपास करताना आपल्याला पाहायला मिळतोय. टाइमपास होता का म्हणे प्लीज डफळापूर, टाइमपास होता का म्हणे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता मात्र पुढे सरसवतोय. पुढे सरसवल्यानंतर चेंडूवरती निश्चितच एक चांगल्या प्रकारचा प्रहार आहे आणि जो चेंडू पाहिला तर बरोबर लंगॉनच्या पट्ट्यात जातोय. क्षेत्ररक्षक तिथे येईपर्यंत हा मारुती मात्र दुहेरी धाव घेतोय. ही दुहेरी धाव त्याच्याकरिता फार महत्त्वाची असणार आहे आणि या 2 धावा अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी धावून काढल्या जातात. धावून पूर्ण केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार आहे तो सतीशचा या षटकातला हा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा पुढचा चेंडू असणार आहे. पुढचा चेंडू म्हणजे चौथा चेंडू आणि या चौथ्या चेंडूवरती मात्र आक्रमण चढवलं जातं. चेंडू बरोबर गॅपमध्ये येतोय. गॅपमध्ये आल्यानंतर मात्र ही दुहेरी धाव निश्चितपणे याच मारुतीच्या खात्यात जाते. मारुती पहा एकेरी दुहेरी आणि मध्येच एखादा चपराक मारल्यासारखा चौकार ठोठावतोय आणि चौकार ठोठावल्यानंतर मात्र त्याचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. या आधीच्या सलग 2 चेंडूवरती दुहेरी धाव घेतले, त्या आधीच्या चेंडूवरती एक चौकार घेतलेला आहे. अशा पद्धतीने पहिल्याच षटकामध्ये एकूण चांगल्या प्रकारची कामगिरी हा मारुती करताना आपण पाहतोय. मारुतीचा हा प्रयत्न एक चांगला आहे. आता मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि चेंडू बरोबर या ठिकाणी निर्धाव जातोय. ही चूक करतोय कारण त्याला रिव्हर्स स्वीप मारायचा होता. जर सरळ बॅटने चेंडू बॅटवरती येत असेल तर उलटी बॅट करून खेळण्याची गरज काय, असा प्रश्न मात्र निश्चितपणे या ठिकाणी निर्माण होतोय. एक चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र अजूनही कायम आहे. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 अशी धावसंख्या धावफलकावरती कोणताही गडी बाद नाही आहे. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक चालू आहे. MSCB एंड कडून मारा. या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार आहे. प्रहारानंतर मात्र चेंडू बरोबर या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये जातोय. कव्हर रिजन मध्ये गेल्यानंतर मात्र त्याची फेक होईपर्यंत निश्चितपणे 2 धावा पूर्ण होत आहेत आणि षटक देखील संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11. 29 धावांचा पाठलाग करताना मी थांबतोय. डीजेला बोलावतोय. माझी सुट्टी डीजेची ड्युटी. साठी गरज आहे ते 18 धावांची गरज आहे. डफळापूरचा संघ या पहिल्या षटकात बरोबर 11 धावा खर्च करतोय आणि जमा या धावा केल्या तो संघ आहे वेळापूरचा संघ. या वेळापूरच्या संघाने पहा चांगल्या प्रकारे फलंदाजी केले, दुहेरी एकेरी धाव घेतले, त्याचबरोबर एक चौकार देखील ठोठावलेला आहे. या सगळ्या समीकरणांमुळेच अशा प्रकारची फलंदाजी केल्यामुळेच संघ पोहोचतोय एकूण 29 धावांचा पाठलाग करत असताना 11 या धावसंख्येवरती. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज या ठिकाणी नवा गोलंदाज आहे डफळापूर संघाचा. अमित आहे ना बॉलर नेम दादा बॉलर नेम विकास असणार आहे. विकासचा हा पहिला चेंडू असणार आहे दुसऱ्या षटकातला. तो मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 11 धावा धावफलकावरती. पुढे सरसवतोय. बॅट बिरकावून देतोय. बिरकावलेल्या चेंडूवरती मात्र पाहायचं क्षेत्ररक्षक सहजपणे त्या ठिकाणी येतोय. फलंदाज बाद. सेलिब्रेशन जागेवरतीच करायचंय. वायडिश लंगांचा क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी जायचं नाहीये. चला आपण जागेवरतीच थांबायचंय. नवा फलंदाज मैदानात येऊ द्यात. वेळापूर चला लवकरात लवकर. शाहिद हा नवा फलंदाज
तंबूतून मैदानात खेळायला जाताना पाहतोय. आता एक चांगला फटका होता, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बाद झाल्यानंतर मात्र या ठिकाणी धावसंख्या पाहिली तर 11 अशी धावसंख्या होते 29 धावांचा पाठलाग करताना. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती एकूण 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू 18 धावा. गोलंदाजी मार्क वरती असणार तो गोलंदाज, एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करणारा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. खेळण्याची जबाबदारी मारुतीच्या खांद्यावरती. मारुती मात्र या ठिकाणी हा चेंडू मारत असताना त्याच्या बरोबर बॅट वरती येत आहे. त्या ठिकाणी अचूक अशा प्रकारची फेक आहे. पंचांकडून मात्र या ठिकाणी नटआउटचा इशारा येतोय. एक चांगल्या प्रकारचा फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. या बरोबर चेंडू शरीर यष्टीवरती आदळतोय. आदळल्यानंतर मात्र या ठिकाणी एकेरी धाव ही बाईकच्या स्वरूपात प्राप्त होते. या एका धाब्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती एकूण 12. आता मात्र एकूण चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि विजयासाठी गरज आहे ती 10 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज एकूण चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा मानस निश्चितपणे त्याच्या मनामध्ये असणार आहे आणि हा मानस पाहूया कितपत त्याचा या ठिकाणी अचूक फटका मारायचा होता, परंतु जलद गतीने चेंडू या ठिकाणी मिडविकेट पट्ट्यात येतो. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जलद गतीने येतोय आणि एक चांगल्या प्रकारची फेक करतोय आणि चांगल्या प्रकारच्या फेकीनंतर मात्र या ठिकाणी साईडच्या खत्त्यात ही एकेरी धाव जाते. चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि विजयासाठी गरज आहे ते एकूण 16 धावांची गरज. चेंडू 9 शिल्लक आहेत, 16 धावांची गरज. फिर एक बार मैं सभी दर्शकों को और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूँ. राइट अर्प ओवर द विकेट. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज है. अब यहाँ पर खेलने की जिम्मेदारी बल्लेबाज यहाँ पर मारुति के कंधों पर. 9 गेंदे शेष है और जीतने के लिए 16 रन की जरूरत है. इस बार यहाँ पर पूरी तरह से बिट होते हुए, बिट होने के बाद शायद देखिए नॉन स्ट्राइक एंड पर से ये रन देना चाहते थे, लेकिन स्ट्राइक एंड पर जो मारुति है वो पूरी तैयार रहे थे. इस तरह से एक गेंद डॉट आती हुई, बिंदी गेंद आती हुई, बिंदी गेंद आने के बाद फिर एक बार गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज तैयार रहेंगे. यहाँ से गेंदे शेष 8 और जीतने के लिए जरूरत है 16 रनों की जरूरत है. हर गेंद पर 2-2 रनों की जरूरत है. एक बड़ा फटका यहाँ पर मैच में पलटवार कर सकता है. ये बराबर वाला मुकाबला है, किसी के पास भी ये जा सकता है क्योंकि 8 गेंदे शेष है और 16 रनों की जरूरत है. 8 गेंदे 16 रन की जरूरत. बेलापुर की टीम अब यहाँ पर बल्लेबाजी करते हुए, इस बार यहाँ पर हल्के हाथों से खेला. इस बार एक रन तो पूरा किया, दूसरी की मांग नहीं होगी क्योंकि खुद गेंदबाज इस गेंद के पीछे है और इस गेंद को अच्छी तरह से फील्ड करते हुए, लेकिन एक रन नहीं रोक पाएंगे. तो इसी तरह से इसी एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 14 रन और जीतने के लिए 7 गेंदे शेष है और 15 रन की जरूरत है. एक दूसरों की साथ देने की जरूरत है. जब यहाँ पर गेंदबाजों को फील्डर साथ देंगे तो डपलापुर के लिए अच्छी बात हो सकती है और ये जो बल्लेबाज है, ये बल्लेबाजों ने एक दूसरों को साथ दिया तो यहाँ पर बेलापुर के लिए अच्छी बात हो सकती है. तो इस तरह से 7 गेंदे शेष है, 15 रन की जरूरत. अगली गेंद उठा करके लाए, हवा में गेंद है लेकिन देखना पड़ेगा ये गेंद हवाई सफर करते हुए सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर छक्का आता हुआ. इसी तरह से एक चक्का जुड़ने के बाद उनका जो लक्ष्य है तो पूरी तरह से आसान होता हुआ. पहा एकूण शेवटच्या चेंडूवरती एक जबरदस्त अशा प्रकारचा चपराक लावल्यासारखा षटका ठोठावला आणि त्यानंतर मात्र उद्दिष्ट आहे ते सफल करण्यामध्ये हा या ठिकाणी फलंदाज यशस्वी ठरतोय. आता मात्र 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती एकूण 9 धावांची गरज आहे. एक ट्रायल म्हणून चेंडू टाकला होता आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती येतो तो डफळापूर संघाचा गोलंदाज, नवा गोलंदाज 3 नंबर नवीन गोलंदाज सागर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. सागर यहाँ पर गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे. 6 गेंदे शेष है और जीतने के लिए 9 रनों की जरूरत. सामने मारुति जो सेठ बल्लेबाज है, बहुत ही अच्छी और अभी तक इन्होंने अच्छी बल्लेबाजी की. इनकी पारी देखेंगे ना तो विस्फोटक पारी खेलते हैं. वही बल्लेबाज इस बार उठाकर खेलने की कोशिश और ये गेंद तारामंडल से गेंद बाउंड्री के बाहर और ये छक्का
कर खेलने की कोशिश करते हुए, लेकिन यहाँ पर 3 गेंदे और जीतने के लिए 3 रन की जरूरत है। गेंदबाजी के मोर्चे पर अच्छी तरह से गेंदबाजी होती हुई, लेकिन सामने मारुति जिन्होंने एक चक्का जुड़ने के बाद में 2 गेंद बिंदी आ चुकी है। गेंदबाजी के मोर्चे पर 8-10 कदमों का इस्तेमाल करते हुए एमएसबी एंड की तरफ से गेंदबाजी। इस बार क्या कर रहे हैं, सीधी उंगली से घी निकल रही थी, लेकिन अंपायर के तरफ से वाइड का इशारा आता हुआ, और वाइड का इशारा आने के बाद ये देखेंगे टेम्परेचर कितना बढ़ गया है। जो यहां पर बाहर वाले पैवेलियन में जो खिलाड़ी है ना, उनका टेम्परेचर देखेंगे तो सबसे ज्यादा बढ़ता हुआ। अब 3 गेंदें शेष, इस बार जरूर हवा में है, लेकिन देखना पड़ेगा। जरूर यहां पर 2 गेंदें शेष और जीतने के लिए सिर्फ 1 रन की जरूरत है। तो इसी तरह से टॉस या नंतर केला जाणार आहे आणि तो सामना बरोबर 2 षटकांचा असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे। कुडची कर्णधार आपण समालोचन कक्षाच्या दिशेने नाणेफेकीच्या कौला करता यायचं आहे। कुडची आपको टॉस के लिए कॉम्बॉक्स के पास आना है। बशीर हिंदुस्तानी कुडची टॉस के लिए कॉम्बॉक्स के पास आई है।